मी परदेशात मोठ्या पुलांच्या बांधकाम पर्यवेक्षणाचे काम करतो. मी परदेशात काम करत होतो आणि माझी पत्नी माझ्या अगोदर कधीतरी सत्यात आली आणि तिने मला पिता आणि माताबद्दल सांगितले आणि मला वाचण्यासाठी सत्य पुस्तके दिली जी मी वाचली होती. आणि मी लक्षात घेतले की या पुस्तकांचा लेखक आन सांग होंग नावाचा कोणीतरी होता. पण ते माझ्या पालनपोषणापेक्षा काही विशेष वेगळे वाटत नव्हते. माझ्या पत्नीच्या मन वळवण्याच्या शक्तीमुळे मी कोरियातील सियोनमध्ये अभ्यास केला आणि मी त्या सियोनमध्ये एका खूप सहनशील मिशनऱ्यासोबत काही तास अभ्यास केला. आणि अभ्यासानंतर माझ्या पत्नीने म्हटले, बाप्तिस्मा का घेऊ नये? पण त्यावेळेस मी त्याचा जोरदार प्रतिकार केला, कारण जन्मतःच माझा बाप्तिस्मा झाला होता. मला असे वाटले की पुन्हा बाप्तिस्मा घेणे म्हणजे माझ्या माता पिताने माझ्या ख्रिस्ती संगोपनात आपले जीवन वाया घालवले आहे असे जाहीर करण्यासारखे आहे. पण 1-2 दिवसांनंतर मी सियोनमध्ये परतलो आणि माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा घेतल्यावर मला खूप आनंद झाला आणि मनाला शांती मिळाली. पिताच्या पुस्तकांमध्ये जे लिहिले आहे ते आता मला समजू लागले होते आणि ही एक डोळे उघडणारी जाणीव होती. पिताच्या तार्किक स्पष्टीकरणामुळे 2000 वर्षांपूर्वी ख्रिस्त आल्यापासून ते आतापर्यंत या जगात काय घडले आहे हे सर्व मला स्पष्टपणे समजले. अंधार युगात सत्य नाहीसे झाले होते, वल्हांडणाचे सत्य परत आणले गेले. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या काळात आपल्या स्वर्गीय माता आपल्यासोबत आहेत ही जाणीव झाली. बाप्तिस्मा घेतल्यापासून मला या सर्व गोष्टींची जाणीव झाली आणि मला वाटते की त्या बाप्तिस्म्यामध्ये असलेल्या आणीबाणीच्या वल्हांडणामुळेच माझ्या बाबतीत मला अचानक प्रकाश दिसू शकला. आणि हा सर्वात आश्चर्यकारक अनुभव होता. तुलनेने कमी कालावधीच्या अभ्यासाने आणि बाप्तिस्म्याने सत्य प्राप्त झाले. आणि त्याचा परिणाम ही जाणीव होती की ख्रिस्त आन सांग होंग केवळ या काही पुस्तकांचे लेखक नसून तेच खरे परमेश्वर आहेत. आणि भविष्यवाणीच्या पूर्णतेची ती एक आश्चर्यकारक जाणीव होती आणि आता मला ती समजल्याचा अभिमान आहे. सत्य आणल्याबद्दल आणि त्यासाठी माझे हृदय, डोळे व कान उघडल्याबद्दल मी पिता ख्रिस्त आन सांग होंग यांचा सदैव ऋणी आणि आभारी आहे. पिता आणि माता यांचे आभार. मी एक आचरणशील ख्रिस्ती म्हणून वाढलो. मी नियमितपणे दर आठवड्याला चर्चला जात असे. मी चर्चच्या प्राथमिक शाळेत आणि कॅथेड्रल हायस्कूलमध्ये गेलो. पण मला हे कबूल करायला लाज वाटते की त्यावेळी माझ्यात अजिबात विश्वास नव्हता. अजिबात नाही. उपासनेला उपस्थित राहणे ही एक सामाजिक सवय होती आणि माझ्यासाठी हा फक्त एका सामाजिक कार्याचा भाग होता. त्याला काहीच अर्थ नव्हता. परंतु पिता ख्रिस्त आन सांग होंग आणि स्वर्गीय माता यांच्या सत्याची जाणीव झाल्यानंतर माझी सवयीची उपासना आनंदी आणि सुखद बनली. दर शनिवारी चर्चच्या सदस्यांना भेटण्याची मी आतुरतेने वाट पाहतो आणि दर आठवड्याला नियमितपणे सियोनमध्ये जाऊन चर्चच्या सदस्यांना भेटून आणि पिता व माता यांच्यासोबत राहता येतं याचा मला खूप आनंद आहे. सियोनमध्ये येण्यापूर्वी माझ्यासाठी चर्च केवळ एक मोठी आणि थंड जागा होती. चर्चचा कुटुंब किंवा मैत्रीशी काहीही संबंध नव्हता. ते केवळ एक असे ठिकाण होते जिथे उपस्थित राहणे बंधनकारक होते. पण सियोनमध्ये येऊ लागल्यापासून मला जाणवले की सर्व सदस्य एकमेकांचे स्वागत करतात आणि एकत्र आनंद मानतात. हे खरोखरच हृदयस्पर्शी होते. मी कोरिया आणि युके व्यतिरिक्त 5 वेगवेगळ्या देशांतील सियोनमध्ये गेलो आहे आणि ही जगभरातील सियोनमध्ये एक सार्वत्रिक भावना आहे आणि हे खूप उत्साहवर्धक आहे आणि दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त आहे.
माझ्या कामामध्ये विविध पक्षांशी करारानुसार संपर्क साधणे समाविष्ट आहे. माझ्या कामाचा मोठा भाग हा मध्यस्थी करण्याचा आहे. यात केवळ व्यावहारिक समस्यांवर उपाय शोधणेच नाही, तर करारासंबंधी समस्यांवरही तोडगा काढणे समाविष्ट आहे. आणि मला वाटते की सत्यात असल्यामुळे त्यात मदत होते. जे लोक एकमेकांपासून खूप दूर वाटतात त्यांच्यात सामायिक आधार शोधण्यास हे मदत करते. सत्यातून एक गोष्ट समजली, जसे चर्चच्या एका ज्येष्ठ सदस्याने मला सांगितले होते की चमत्कार फक्त त्यांच्यासोबतच घडतात ज्यांचा निशंक विश्वास असतो. गेल्या काही वर्षांत मी माझ्या आयुष्यात बरेच चमत्कार अनुभवले आहेत. अशा आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत ज्यांबद्दल मला प्रामाणिकपणे वाटते की जर मी पिता आणि मातावर विश्वास ठेवला नसता आणि जर ते माझ्यासोबत नसते तर त्या कधीच घडल्या नसत्या. म्हणून माझ्या जीवनात मला पिता आणि माताकडून सतत खूप प्रोत्साहन आणि आध्यात्मिक मदत मिळत असल्याचे जाणवते, ज्यामुळे मला उज्ज्वल आणि आनंदी मनाने भविष्याकडे पाहण्यास मदत होते. आणि यासाठी मी पिता आणि माताचे अनंत आभार मानतो.